राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णचे अपडेट आलेले आहेत। तसेच आपल्याला शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसंदर्भात देखील सर्वात मोठी बातमी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। खरीपावर एल निनोचे संकट, कसमादेतील शेती धोक्यात आलेली आहे। मे महिन्यात उन्हाचा प्रभाव वाढणार, तसेच पावसात खंड पडण्याची देखील शक्यता। पालेभाज्यांचे दर गगनाला, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे। उन्हापासून कोबीचे रोप वाचविण्यासाठी शेडनेटचा वापर, उन्हामुळे उगवण क्षमता कमी होत असल्याने उपाययोजना। शेतीकडे तरुणांनी फिरवली पाठ, नोकरीकडे वाढतोय कल। भार होणार हलका, माथाडी कामगार आता 50 किलोचीच गोणी उचलणार। राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राज्य शासनाचे आदेश। अपघाताने मृत्यू, 95 विद्यार्थ्यांच्या खात्यावर 81 लाख। राजीव गांधी अपघात विमा योजना, एका क्लिकवर पैसे। रसायनांनी आंबा पिकवाल तर थेट फौजदारीच होणार, आयुक्तांचे आदेश। अन्न प्रशासनाकडून तपासणी सुरू। खते बियाणं विक्रेत्यांच्या बेमुदत संपामुळे दुकाने बंद आहेत, शेतकऱ्यांची होते मोठी गैरसोय। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष, अक्कलकोट तालुक्यात शेकडो दुकाने बंद। तुम्ही कसे राहता, काय वापरता याचाही ऑडिट होणार। घरातील साहित्यापासून छपरापर्यंत होणार बारकाईने पाहणी। जनगणना 2027 पहिल्यांदाच होणार डिजिटल ऑडिट। उष्णतेची लाट, आजही ऑरेंज अलर्ट। 29 एप्रिल पासून 3 मे पर्यंत पावसाचा अंदाज। अकोला जिल्ह्यात सूर्य कोपला, अकोट शहरात उन्हाची तीव्रता वाढली, जनजीवन विस्कळीत झालेले आहे। शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट, ग्रामीण भागात शेती कामांसाठी वेळेत बदल। परागीकरणाअभावी कांदा बीज उत्पन्नात घट, वडेगाव परिसरातील चित्र। लागवड खर्चही निघेना झाला। लिंकिंगची सक्ती करू नका, खत विक्रेते बेमुदत संपावर। कृषी मंत्र्यांसोबत आज मंत्रालयात बैठक। नागपूरकरांची होरपळ, सूर्याच्या प्रकोपाने 10 दिवसात 13 बळी। रेल्वे फाटक न उघडल्याने शेकडो वाहने अडकली, वाहन चालकांना मनस्ताप। खापरखेडा येथील प्रकार। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू। हरभरा नोंदणीची मुदत संपलीच नाही, लिमिट झाली म्हणत खरेदी केली बंद। उन्हासह वाढला विजेचा पारा, अंगातून फक्त घामाच्या धारा लागत आहेत। वीज पुरवठा कोलमडला, 850 मेगावॅटच्या भराखाली यंत्रणा कोलमडली। सिल्लोड तालुक्यात पाणी टंचाईचे चटके, 12 गावांची तहान। टँकरवर 16 टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरू, आणखी 2 गावांचा प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षेत। महावितरणचा अजब कारभार, शेतात डीपी नाही तरीही हातात दिले 26,000चे बिल। त्रस्त शेतकऱ्याने अखेर आत्मदहनाचा दिला इशारा। इराण अमेरिका युद्धामुळे बांधकामाच्या साहित्याच्या दरात 1.5 पटीने वाढ झालेली आहे। घरे महाग होण्याचे क्रेडाईने दिले संकेत। गाळप हंगामातील ऊसाच्या थकीत पेमेंटसाठी स्वाभिमानी आक्रमक झालेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, 500हून अधिक शेतकरी अडचणीत। स्वगणना टप्पा 1 मे पासून घरबसल्या भरा आता आपल्या कुटुंबाची माहिती। वर्ष 2011 नंतर प्रथमच जनगणना। लिंबाचे दर भिडले गगनाला, सर्वसामान्यांचे गळे आवक्या बाहेर। शीतपेयांना वाढली मागणी, आवक घटल्याने दर 150 रुपये ते 250 रुपये प्रति किलो असे झालेले आहेत। परदेशी अभ्यासक रमले निसर्ग शेतीत, सावरकुटे येथील फळबाग प्रयोग आदिवासी भागात। जामखेडमधील अतिक्रमण धारकांना नोटीस, 8 दिवसांची दिली मुदत। राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून बीड कॉर्नर ते खर्डा चौक दरम्यान अतिक्रमण काढणार। आदिवासींच्या आर्थिक स्त्रोताला धोका, करवंद संवर्धन आवश्यक। व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी होत आहे, वनव्यामुळे होते नुकसान। सांगोल्यात 16 वर्षानंतर जनगणना, 1 मे पासून डिजिटल पद्धतीने सुरुवात होणार। पारदर्शकता आणि अचूकता वाढणार, मोबाईल किंवा संगणकद्वारे सहज माहिती भरता येणार। ग्रामीण भागासाठी 403 प्रगत गट। मंगलवेढ्यात शिक्षकांवर मोबाईल खरेदीचा ताण, जनगणना ॲपसाठी अँड्रॉइड 12 ची अट डोकेदुखी ठरत आहे। नव्या अडचणीला सामोरे जा। अकोला जिल्ह्यात 46.9 अंश तापमानाच्या भट्टीत 22,000 चिमुकल्यांची अग्निपरीक्षा। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षण विभागाकडूनच केराची टोपली, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ।
यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट, कापूस वाढणार. अकोला जिल्ह्यात 4.43 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन. 15,000 हेक्टर क्षेत्रावर वाढणार कापसाचा पेरा. एसटी बसमध्ये ज्येष्ठांना प्रवास मोफत, पण 2 रुपयासाठी मोठी कटकट होत आहे. ज्येष्ठ नागरिक संतापले. वाहकांशी होत आहेत सुट्ट्या पैशांवरून वाद. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना, 3 लाख रुपयांचे कर्ज. किसान क्रेडिट कार्ड काढले का 7% व्याजाची सवलत. कार्ड नसल्यास 1,60,000 रुपयांचे कर्ज. रसायनांनी आंबा पिकवाल तर कठोर कारवाई होणार. 2 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, उष्माघाताचा संशय. धरणगाव येथील घटना. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. लग्न समारंभात उडाली धांदळ. वीज पुरवठा देखील खंडित झाला. उत्पादनात घट, बासमतीसह इतर तांदूळही महागला. आवक मंदावली. खिचडी व भात बेचव. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. मुक्ताईनगर जवळ डिझेल टँकर उलटला. पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला. महामार्ग पोलिसांनी दाखवलेली समयसूचकता व रेस्क्यू ऑपरेशनमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कहर, घरात बसवेना, रानात उभं राहावेना. जिल्ह्याचा पारा 39 डिग्री पर्यंत. माणसांबरोबर पिकांनाही उष्मा सोसावेना. दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झालेले आहे. मोलकर्णीने सराफाच्या घरातील 9 तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला. खाक्या दाखवताच दिली कबुली. साथीदाराचा शोध. इराण अमेरिका युद्धामुळे डांबर पेटले. रस्ते निर्मिती दुरुस्तीच्या कामांना पडणार खड्डा. ठेकेदारांकडून कामांना ब्रेक. परवडत नसल्याचे कारण. तसेच ऑइलचेही दर भडकलेले आहेत. कोल्हापूर वन विभागाने दिली 13.71 कोटींची नुकसान भरपाई. आजरा, चांदवड, राधानगरी, पन्हाळा वन परिक्षेत्रात सर्वाधिक प्रकरणे. कोथिंबिरीची पेंडी 50 लाख. घेवडावर नाही तेजीत. उन्हाने पालेभाज्या करपल्या. अग्निज्वाला, उष्माघाताचा पहिला बळी. परीक्षा परिषदेची निर्दयता. उन्हात होरपळले चिमुकले. विद्यार्थ्याला करावे लागले रुग्णालयात भरती. चीफ टेक्निशियनच्या प्रतिनियुक्तीचा आदेश गायब. महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. कार चालविणे अचूक जमलेच पाहिजे, अन्यथा परमनंट लायसन विसरून जा. 1-2 नव्हे तर 5 ट्रॅकवर होणार आता ड्रायव्हिंग टेस्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 54,000 विद्यार्थ्यांनी 358 केंद्रांवर दिली शिष्यवृत्ती परीक्षा. 42 अंशाचा पारा आणि यशाची जिद्द. चाकण महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये हिरवी मिरची, गाजर, कांदा, लसणाची प्रचंड आवक. पालेभाज्यांचे भाव गडगडले. कागल शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार. संभाव्य पाणी टंचाईवर उपाय. सहकार्याने नगरपालिकेचे आवाहन. पारंपरिक शेतीला फाटा. सिंधीच्या शेतकऱ्याचा अक्कल करा लागवडीचा प्रयोग यशस्वी. अनुदानित खतासाठी फार्मर आयडी सक्तीचा. गैरप्रकारांना बसणार लगाम. जामनेर तालुक्यात 80% शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण झालेली आहे. डिजिटल प्रणालीमुळे वितरणात पारदर्शकता आलेली आहे. खरीप हंगामासाठी सुरू झाली जोरदार तयारी. पावसाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती आलेली आहे. खरीप हंगामापूर्वी नियोजन बैठक. पारंपरिक शेती पद्धतीत बदल घडविण्याचे आवाहन. अविवाहित मुलगी म्हणून विवाहित दाखवत लग्न. मंगलवेढ्यात तरुणाची 2,70,000 रुपयांची फसवणूक. सांगोल्यात 170 शाळांची पटपडताळणी. 39,607 पैकी 37,605 विद्यार्थी हजर. सांगोला तालुका उर्वरित गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती सरळ पोर्टलवर होणार नोंद. कांदा उत्पादक शेतकरी झाले हवालदिल. एकरी 40,000चा होतोय तोटा. बारदाण्याचा दर वाढले. मजुरांचा तुटवडा. कर्जमाफी अंमलबजावणी अनुदान हवे. शेतकऱ्यांची मक्का, कापूस आणि सोयाबीनला पसंती. खरीप हंगामासाठी कृषीचे नियोजन. 7,56,000 हेक्टरवर पेरणीचा अंदाज. 92,000 क्विंटल बियाण्यांची मागणी. उन्हाचा पारा वाढला. नागरिकांची माठांना पसंती. सिन्नर बाजारपेठेत दुपारी पडते ओस. झाडांना नागरिक बेहाल. मिरची, टोमॅटो लागवड खर्च वाढलेला आहे. प्लास्टिक साहित्याच्या दरात वाढ झालेली आहे. बागलाण तालुक्यात कांदा साठवणुकीसाठी लगबग सुरू.
कर्मचाऱ्यांची लाखोची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात, एसटीत पुन्हा घोटाळा, संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई. जालना उद्योग नगरीतील बँकिंग क्षेत्राला हादरा, 10 दिवसात 3 बँकांमध्ये 38 कोटींचा घोटाळा. वीज यंत्रणेची कामे दुपारी नको, सकाळीच करा, भर दुपारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना आदेश. एल निनोच्या प्रभावामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करा, मान्सून पूर्व आढावा बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिले निर्देश. क्षेपणास्त्रे झेलली, आता आमच्या कंपन्यांना कंत्राटे द्या, ट्रम्प प्रशासनाचे धोरण. मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा आला निम्म्यावर, निकषच कळेना, पीक कर्जमाफी होणार तरी कधी. राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच पुन्हा पावसाचा इशारा. अकोला आणि अमरावती येथे सर्वाधिक 45.6 डिग्री सेल्सिअस तापमान. अमेरिकेची माइन हंटिंग मोहीम, इराणकडून समुद्र तळात पेरलेले पानसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना कर्करोग. मुंबईतील 30,000 कारखान्यांनी बिघडवले लाखो नागरिकांचे आरोग्य. कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या, पर्यावरणीय धोक्याची वाढली तीव्रता. अमेरिका इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने जात आहे. इराण अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तन झालं आहे. चांदवड टोल नाक्यावरील 175 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. कांद्याचे दर कोसळले, लासलगाव बाजारात दर 1051 रुपये प्रति क्विंटल असा आहे. पोलीस पाटील आणि सरपंचावर हल्ला, खिरमानी गाव बंद, तमाशा कार्यक्रमात महिलांची छेड काढल्याचा जाब विचारल्याने हल्ला. चांदवड तालुक्यात 12,000 लिटर केरोसिन मंजूर, मात्र पुरवठा अद्यापही नाही, अंमलबजावणी होणार तरी कधी. हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही दंड पडणार, सर्व्हिस बुकात याची नोंद देखील होणार. पोलीस महासंचालकाचे राज्यातील सर्वच पोलिसांसाठी आदेश. कांदा दर कोसळले, लासलगाव बाजारात दर 1051 रुपये प्रति क्विंटल असा आहे. निर्यात घटल्याने देशांतर्गत पुरवठा वाढला, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. चक्रीवादळामुळे आंबा, केळी, चिकू बागांना मोठा फटका, बार्शी करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. घर शाळेवरील पत्रे उडाले, महावितरणाचे पोलही पडलेले आहेत. रखरखत्या उन्हात वाटसरुंना रसवंतीचा गारवा, तापमान वाढले, तहान भागविण्यासाठी पडतोय वेढा. अक्कलकोटमध्ये अतिक्रमणावर कारवाई, दुसऱ्या दिवशी 84 बांधकामे जमीनदोस्त झालेली आहेत. कागदोपत्री मेजवानी, प्रत्यक्षात जनगणना कर्मचाऱ्यांना उपासमार. महापालिकेचे जनगणना प्रशिक्षण, 6 लाखांचा निधी मंजूर, चहा नाश्ता नाही, जेवणही नाही. खरीप रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना. ऑनलाईन सातबाऱ्याचे 3:13 वाजलेले आहेत. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे चक्र होत आहे. भूमी अभिलेख विभागाची वेबसाईट बंद, सर्व्हर डाऊन आणि एररच्या समस्यांनी आणला वैताग. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 1.44 लाख लिटर रॉकेल मंजूर, आजपासून वितरण सुरू होणार. ग्रामीण भागातील गॅस टंचाईवर सरकारचा उतारा. संभाजीनगरमध्ये आणखी 2 मोठ्या कंपन्या येणार, 10,000 बेरोजगारांचा हाताला काम भेटणार. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात चैतन्य. वैजापुरात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने संताप. सावंतांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे. फुलंब्री तालुक्यात बोगस पशुवैद्यकांचा सुळसुळाट, 30 बोगस डॉक्टर रडारवर, पदवी आणि नोंदणीही नाही. दुचाकीवर औषधांचे डबे घेऊन फिरणाऱ्यांकडून पशुपालकाचे आर्थिक लूट.